मुंबईमध्ये मराठी अमराठी वादाचं सत्र सुरूच आहे। मराठीच्या अपमानाच्या अनेक घटना घडत आहेत। असाच एक प्रकार वसईतल्या रोशन पार्क सोसायटीमध्ये घडलाय। सोसायटीचा मेंटेनन्स न भरल्यानं मराठी कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करण्यात आली। या महिलेनं मराठीत नोटीस का दिली नाही असा जाब विचारला होता, तेव्हा तिला मराठीला गोळी मारा असं प्रत्युत्तर देण्यात आलं। सोसायटी मीटिंगमध्ये हा सगळा प्रकार घडला। संतप्त महिलेनं या प्रकरणी पोलिसात तक्रार केली। नहीं चलेगा तभी भी आप पानी ज्वाइन नहीं करेगा। एटलीस्ट 50% आप दो। मैं बोला 30,000। मतलब आपको वो जो रिक्वेस्ट है आपको बता रही हूँ, वो सब नहीं चलेगा, आपको उतना ही चाहिए। देखो हम आपको प्लेंटी ऑफ टाइम दिया, 3 महीना आपको दिया। 3 महीना टाइम 3 महीना आपको टाइम दिया। आपने मराठी में एक भी नोटिस नहीं दिया। मराठी क्या, मराठी को मारो गोली मतलब क्या है? आपको मराठी को मारो गोली मतलब क्या है? मराठी को मारो गोली मतलब क्या है? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहून मराठीला गोळी मारा। मी पण चांगली मराठी बोलतोय। चांगली मराठी बोलणं वेगळं आहे, तुम्हाला चांगली मराठी बोलणं वेगळं आहे। महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला गोळी मारा। नाही थोडा का महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला गोळी मारणार। महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला गोळी मारणार। तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे, तुम्हाला बोललंय 20,000 तुम्हाला नाही करायचंय। नाही करणार। ओके चालेल, नाही मला काही नाही आता। हा ठीक आहे, बस नेक्स्ट वीक कमीत कमी एक नोटीस तरी मला मराठीत द्या। त्या नोटीस कळत नाहीत तर, आणि त्यांना मी रिक्वेस्टही केली। रिक्वेस्ट करूनही ते लोकांनी माझं काय ऐकलं। मी त्यांना बोलली 20,000 तुम्हाला देते मी, तुम्ही पाणी चालू करा। आता तुम्ही सांगा, माझं छोटं मूल आहे, मी कुठे जाऊ? पाणी बंद करून त्यांनी आधी सोसायटीमध्ये एका माणसाला, वृद्ध माणसाला मारले। माझ्या छोट्या मुलांना मला उद्या मी पाणी बंद केलं, आमचं मरण झाल्यानंतर कोण त्याला जबाबदार असणार? मराठीवर त्यांनी असे बोलले की तुम्ही आमच्या बहिणींनी सांगितलं की मला इंग्लिश कळत नाही, मला मराठीमध्ये अर्ज द्या। तर हे म्हणतात की आम्हाला मराठी आम्हाला काय देणं घेणं नाही, मराठीला मारा गोळी करून। असं कसं बोलू शकतं? कोण बोलला ते सोसायटीचे सेक्रेटरी आहेत ते। त्याचं नाव काय? त्यांचं नाव फर्नांडिस कडून नाव आहे, आणि एक दुसरे ते अनिस आहेत। हे आम्हाला एवढा त्रास देत आहे सर। महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसांना इतका त्रास होत आहे सर, आमचं जगणं कठीण करून टाकलं या लोकांनी।